नमस्कार राहतेकरांनो. मी पत्रकार अजय जाधव पाटील. एका वेगळ्या स्टोरीवरती मी बोलतोय, एका वेगळ्या बातमीवरती बोलतोय, जो राहता तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून घडतोय. त्याला क्राईम स्टोरी देखील आपण म्हणू शकतो, की क्राईम क्राईम सीनच चालू आहे सगळे. म्हणजे वारकऱ्यांचं रूप घ्यायचं, त्याच्यानंतर भोंदू साधूंचं रूप घ्यायचं आणि नागरिकांना वेड्यात काढायचं. अशा पद्धतीचे काही टोळ्या या राहता तालुक्यामध्ये फिरताय. 2-3 दिवसापूर्वी एकुरका शिवारात अशीच घटना घडली. त्या ठिकाणी वारकरी बनून काही लोक एका घरामध्ये घुसले, ते पण वकिलाच्या, आणि त्या ठिकाणी सांगितलं की आमचा लहान मुलगा आहे, पाणी प्यायचंय आणि या आम्ही वारकरी आहोत असे बोलताच त्यांनी सांगितलं की नंतर त्यांनी चाकू लावला. त्यांना, त्या महिला बघून ते घरात घुसले होते. महिलेला चाकू लावला. त्यांना अंदाज आला होता घरात दुसरं कोणी नाही, आणि मग त्यांनी ती लुटमार केली, उचकपाचक केली. लाखोची रोख कॅश त्यांनी त्या ठिकाणी घेऊन गेले ते. तसंच सीन काल राहता शहरामध्ये घडला. एका महिलेच्या गिफ्ट हाऊसमध्ये काही भोंदू साधू त्या ठिकाणी घुसले. त्यांनी त्या महिलेशी गेले 4 ते 5 मिनिट बोलले. त्याच्यानंतर आपण जर ऑब्झर्व जर केलं त्या गोष्टीला, की जे कुणी लोक होते, काल ती घटना घडली त्या महिलेसोबत भोंदू साधू म्हणून, त्यांची भाषा बघा, हिंदी बोलत होते ते. हिंदी भाषेमध्ये त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर मध्ये एंटर करताच त्याने हाताला काहीतरी असं केलंय. मग ती बोलायला चर्चा सुरुवात केली. त्यानंतर ती महिला त्यावेळेस पैसे देत होती, त्यावेळेस तिला सांगितलं की बाहेरून ये, आशीर्वाद घे. एक जण दरवाजामध्येच उभा राहिला. म्हणजे नजर, ते बघा चालाकी बघा त्यांची किती होती, की नजर ठेवून त्या ठिकाणी उभे होते. एक जण बाहेर दरवाजाजवळ, एक जण मध्ये. तो त्या महिलेला वेड्यात काढतोय, काहीतरी मंत्र मारतोय, मंत्र बोलतोय. त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक पावडर असती. म्हणजे हे लोक कसे असतात माहिती का, त्यांच्याकडे ती पावडर असते, त्यामध्ये ते वेळ करतात. म्हणजे का त्याला आपल्या माग कसं येईल, म्हणजे ते पावडर काय असतं ते हाताला लावा किंवा चेहऱ्यावर तोंडावर फिरवा आशीर्वाद देतानी. असं जर केलं ना, तर तो जो समोरचा व्यक्ती असतो ना, ते बोलते तसं करतात ते. अशा पद्धतीने ते पावडरचा वापर करतात, असती त्यांच्याकडे ती. काल देखील तसंच घडलं असेल. तुम्ही एकदम बारीक ऑब्झर्व करा सगळ्या गोष्टी, एकदम बारकाईने. एक दरवाजात उभा राहा आणि हळूहळू जसं जसं ती महिला पैसे देते, तर तसं तसं तो व्यक्ती दरवाजा बंद करतोय. त्याने दरवाजा बंद करून घेतला. ज्यावेळेस ती महिला काउंटरला गेली, तर त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. आणि बोली भाषा बघा त्यांची, हिंदी बोली भाषा होती त्यांची. आणि अ, त्यांची ते बोलण्याची ट्युनिंग बघा. आणि पोरं होते, ते मुलं होते, असे काही वयस्कर वगैरे कोणी नव्हतं. मुलं होते, ते मुलं यंग मधले मुलं होते. त्याच्या चेहऱ्यावरून समजते. आणि त्यांचे आपण जर बारीक जर बघितलं ना, तर ते काजळ लावतो आपण इथं, काजळ डोळ्याच्या खाली, ते काजळ त्यांच्या डोळ्यामध्ये ते लावलेलं होतं. म्हणजे कुठेतरी संशयास्पद या सगळ्या गोष्टी घडताय. असे लोक आपल्या राहत्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये फिरताय. नागरिकांची म्हणजे महिलांना बघून ते लुटमार करताय. यासाठी सर्व नागरिकांनी, ज्यादातर महिलांनी सावध होणं खूप गरजेचं आहे. अशा काही जर व्यक्ती आपल्याला दिसले घरासमोर, मी तर म्हणतो उभंच करू नका त्यांना. बोलताना त्यांना, त्यांच्याशी बोलताना लांबून बोला. त्यांच्या जवळ जाऊ नका. जवळ गेल्यानंतर ते आपल्याला त्यांच्या मागे फिरवतात. त्या सगळ्या गोष्टींमध्ये ती पावडर मारणार, काहीतरी मंत्र बोलणार, मग ते बोलणार तसंच आपण करायला लागतो. त्या गोष्टी घडतात. असे प्रकार चालू आहे. आणि हे सगळे भोंदू गोष्टी चालू आहे. त्याच्यामुळे असे, मी तर म्हणतो दुकान भिकार सुद्धा उभे नका करू तुम्ही. कोण कोणत्या वेशभूषामध्ये कोणी कसा येईल ना, सांगू शकत नाही. कारण आताची सध्याची परिस्थिती अशा पद्धतीने बनत गेली. आणि अशा गोष्टी घडत असताना आपण काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे पोलिसांनी यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण गावामध्ये कोण फिरतंय, आपण बंदोबस्त कशा पद्धतीने चालू आहे, आपले लोक पोलीस फिरताय की नाही फिरताय गावामध्ये, हे सगळं बघणं खूप गरजेचं आहे. संशय दिसला तर त्याला विचारणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो पोलिसांनीच नाही तर नागरिकांनी देखील संशयित व्यक्ती जर दिसला तर त्याला विचारा, बोला त्याच्यासोबत. तो कोण आहे, काय आहे, कशासाठी आलाय. काही दिवसापूर्वी मी ज्या ठिकाणी राहतो त्या आमच्या कॉलनीमध्ये देखील एक असाच व्यक्ती घुसलेला होता. हे माझं घर आहे, ते माझं घर आहे, ही सगळे माझी प्रॉपर्टी आहे, मैं इधर का रहिवासी हूं. म्हणजे अशा पद्धतीने, आणि तो नागरिकांच्या घरोघरी जायचा, दरवाजा वाजवायचा. अशा पद्धतीने लोक येत आहे. काय
या सगळ्या खूप बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. नागरिकांनी देखील खूप गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. काही दिवसापूर्वी तिकडं एकमेकांमध्ये घडला, आता उद्या आपल्यासोबत घडल सांगू शकत नाही ना, कोण कोणत्या रूपामध्ये. घरासमोर देखील बरेचसे लोक येत असतात, असेच भगवे कपडे घालणार, हे ते वेशभूषा असती, आम्ही याचे भक्त, आम्ही त्याचे भक्त, आम्ही ही सेवा करतो, काहीतरी द्या. टाळा, या लोकांना टाळा. लोकांना उभे करू नका, चर्चा देखील करू नका. बरं, करायचे असेल तर आपण देखील सावध होऊन त्याची चर्चा करा. नाहीतर ही लुटमारीची टोळी खूप मोठी आहे. ती लुटमार कधी करून जाईल काहीच भरोसा नाही. प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. शांततेपूर्वक लक्ष देऊन प्रत्येक गोष्टी काळजीपूर्वक केल्या पाहिजे. आता तो कालचा जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण जर बघितला ना, तो 4.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे. पण 4.5 मिनिटाच्या पुढे काय झालंय हे सांगू शकत नाही, कारण की त्या लोकांनी पोलीस कंप्लेंट केलेली नाहीये. बातम्या लावू नका हे सुद्धा ते बोललं जात आहे. का या सगळ्या गोष्टी थांबवलं जात आहे? पुढच्या व्हिडिओमध्ये काय आहे, याच्या पुढचा कट झालेला तो व्हिडिओ काय आहे, आणि तो दारुड्या त्या ठिकाणी बंद केलेला होता. प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे. त्यांची बोली भाषा बघा आधी. ते जे 2 पोरं घुसले होते ना बंधूच्या वेशभूषामध्ये, त्यांची बोली भाषा देखील बघा तुम्ही कशी होती, कशा पद्धतीने बोलले ते. खिशात नंतर त्यांनी अडकवलेली ती कुपरी, ती बॅग आहे, त्याच्यातून काहीतरी काढताय, ते देत आहे हातामध्ये, नोटीवर ठेव बच्चा. आणि यंग जनरेशनचे मुलं हो. ही भाषा त्यांची, प्रत्येक गोष्ट बारकाईने, प्रत्येक व्यक्ती जर बघत असताना त्या प्रत्येक व्यक्तीकडे आपण बारकाईने बघितलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं त्याचं ऑब्झर्वेशन केलं पाहिजे की कशा पद्धतीचं आहे त्याचं, तो बिहेव कसं करतोय, त्याची वागणूक कशा पद्धतीची आहे, हे देखील तुम्ही बारकाईने बघणं खूप गरजेचं आहे. कारण की सध्याच्या आताच्या परिस्थितीमध्ये अशा घटना खूप वाढत चाललेल्या आहे. आपल्याच इथं नाही, बऱ्याचशा ठिकाणी या घटना वाढल्या जात आहे. शाळकरी विद्यार्थी असन यांच्यासोबत देखील अशा घटना घडतायत, त्यांनी देखील सावध होणं खूप गरजेचं आहे. का आपण दुर्लक्ष केलं जात आहे? आज आपल्यासोबत घडते, काल कोणासोबत घडलंय, उद्या आपल्यासोबत घडेल, कधी तिसऱ्या लोकांसोबत घडेल. त्यासाठी या व्हिडिओ बनवण्याचे, बातमी बनवण्याचा उद्देश हाच आहे की नागरिकांनी सावध होणं खूप गरजेचं आहे. आज जर तुम्ही सावध नाही झाले तर उद्या जी वेळ या लोकांवरती आली तीच वेळ तुमच्यावरती देखील येऊ शकते. या व्हिडिओ बनवण्याच्या मागते, बातमी बनवण्याचा उद्देश एकच आहे की प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक तुम्ही बघणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्तीला लक्ष देऊन बघणं खूप गरजेचं आहे. नाही तर उद्याचे प्रसंग आपल्यावरती. आणि पोलिसांनी सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिसांनी या सगळ्या घटनेवरती लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की या ज्या घटना घडताय तर कशामुळे घडताय? फक्त पोलीस स्टेशनमध्ये बसून लोकच आपल्यापर्यंत येत आहे काहीतरी घेऊन, मग आपण ते बघायचं त्यांच्याकडं आणि त्यांचे प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न तिथंच बसून करायचं, आणि बाहेर काय घडतंय याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय. हे पोलिसांनी देखील बघणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.